कर्णबधीर विद्यार्थ्यांनी घेतला शस्त्र प्रदर्शन बघण्याचा आनंद। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद अंगीकारत आणि तुमचं आमचं सर्वांचं रक्षण करणाऱ्या पोलिसांचा 2 जानेवारी हा विशेष दिवस। 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पोलीस दलास ध्वज प्रदान करण्यात आला आणि पोलीस हे नाव जनमानसात रुजलं। सन 2016 पासून हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या दिवसाचे औचित्य साधून सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। रोटरी नॉर्थ राधाकिसन फोमरा कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा आनंद उत्सुकतेने आणि चिकित्सकतेने घेतला। विविध शस्त्रास्त्रांची माहिती या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मिळाली, तसेच पोलिसांचे शिस्तबद्ध कामकाजही पाहायला मिळाले। या प्रसंगी शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी श्री सागर मुत्तुनवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर, माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय आणि पोलीस दलाचे आभार मानले। हे प्रदर्शन बघण्यासाठी शाळेतील विद्यार्थी, शाळेचे सचिव रोटेरियन सुनील दावडा, क्लबच्या सचिव जान्हवी मखिजा, मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे, रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, गजानन गडगे, नागनाथ बसाटे, विठ्ठल सातपुते, सैपन बागवान, गंगाधर मधभावी, अजित पाटील, साहेब गौडा पाटील, बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।